दिल्लीमध्ये आज उद्धव ठाकरे सोनिया गांधींची घेणार भेट. खरगे राहुल गांधींसोबतच्या बैठकीत आघाडीच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा. शिंदेऐवजी मला सांगितलं असतं तर अख्खी पार्टीच घेऊन आलो असतो. मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांची सल कायम. परवानगी शिवाय झाड तोडलं तर आता 1000 रुपयांऐवजी 50,000 रुपयांचा दंड. राज्य कॅबिनेटचा निर्णय. मनोज जरांगेंची शांतता रॅली सोलापुरातनं आज सांगलीत. दुपारी 4 वाजता जाहीर सभा आणि मुक्कामही. मुंबईकरांसाठी गुड न्यूज. 2030 घरांसाठी म्हाडाची लॉटरी. उद्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार. 1000 बांगलादेशी नागरिकांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न. बीएसएफनं जलपाईगुडी सीमेवरती रोखलं. सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. शेख हसीना यांना फिनलँडचाही झटका. आश्रय घेण्याबाबत कुठलीही माहिती नसल्याचं स्पष्टीकरण. हसीना यांच्या भवितव्याचं गूढ कायम. बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारचा आज शपथविधी. मोहम्मद युनूस नेतृत्व करणार. 15 जणांना मंत्री म्हणून शपथ. लष्कर प्रमुखांची माहिती. विनेश फोगाटचा कुस्तीलाच अखेरचा रामराम. आता लढायची हिंमत नसल्याचं ट्विट. सर्वांची माफीही मागितली. ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक पुरुष गटाची अंतिम फेरी. गोल्डन बॉय नीरज चोप्राकडनं देशवासियांना सुवर्ण पदकाची आशा. ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा आज कांस्य पदकासाठी सामना. स्पेन विरुद्ध होणार कांस्य पदकाची लढत.